आज एज्युकेशन रेडिओ संवाद साधणार आहे सांगली जिल्ह्यातील राज्य पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक तारिश अत्तार सरांशी, जे सध्या कार्यरत आहे जिल्हा परिषद शाळा खरशिंग तालुका कवठे महांकाळ। आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेबद्दल मोफत ऑनलाईन व ऑफलाईन मार्गदर्शन करून त्यांना गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करून दिले आहे। तर अशा ध्येयवेड्या सौम्यभाषिक विद्यार्थी प्रिय शिक्षक तारिश अत्तार सरांशी संवाद साधत आहे एज्युकेशन रेडिओ, जी शिष्यवृत्ती परीक्षेत आपल्याही विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यासाठी प्रेरणा देणार। तर चला संवाद साधूया तारिश अत्तार सरांशी। तारिश अत्तार सर, तुमचा एज्युकेशन रेडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे। एज्युकेशन रेडिओ, जिथे चर्चा होते फक्त शिक्षणाची। आज आपण तुमच्याशी चर्चा करणार आहोत शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप आणि नवोदय परीक्षा आणि इतर स्पर्धात्मक परीक्षा यात विद्यार्थ्यांची तयारी कशी करावी। तर आपलं हार्दिक स्वागत आहे। नमस्ते खुर्शीद भाई, आपल्या या एज्युकेशन चॅनलमध्ये आपण मला आमंत्रित केलं आणि आज एका खूप छान अशा विषयावरती चर्चा करण्यासाठी मला संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल आपल्या आणि आपल्या एज्युकेशन चॅनलचे खूप खूप आभार। आजचा विषय आपण खूप छान दिलात मला चर्चा करण्यासाठी, जो आहे 5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षा, जी शासकीय परीक्षा आहे, त्याचबरोबर नवोदय प्रवेश परीक्षा जी इयत्ता 5वीमध्ये होते, जी 6वीच्या वर्गासाठी असते। यावरती आपण खूप छान आज चर्चा करण्याचा प्रयत्न करूया की जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना त्याचबरोबर पालकांना एक वेगळी दिशा मिळेल, कशा पद्धतीने तयार करता येईल, त्याचबरोबर विद्यार्थ्यांची मानसिकता कशी असावी, शिक्षकांनी त्यासाठी कोणता प्रयत्न करावा आणि पालकांची भूमिका यामध्ये काय असते, याविषयी आपण सविस्तर चर्चा आजच्या या आपल्या चॅनलवरती आपण करूया आणि एक छान माहिती देण्याचा माझ्याकडून निश्चित प्रयत्न असेल। आज आपण शिष्यवृत्ती परीक्षा 5वी व 8वी तसेच नवोदय परीक्षा या दोन्ही बाबतीत चर्चा करणार आहोत। या दोघांपैकी म्हणजेच या दोन्ही परीक्षापैकी विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची परीक्षा अशी तुम्हाला कोणती वाटते आणि का? आपण खूप छान प्रश्न विचारला, परंतु महत्त्वाची परीक्षा असं दोघांनाही आपण म्हणू शकतो, कारण दोन्हींचा जो अभ्यासक्रम आहे तो खूप वेगळ्या पद्धतीचा आहे। म्हणजे जर आपण फक्त 5वीचा विचार केला, इयत्ता 5वीमध्ये जी आपले महाराष्ट्र शासन परीक्षा घेते, परीक्षा परिषद आपली, की 5वीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा, ती परीक्षा जी आहे ती त्याच्यासाठी 2 वास्तविक पेपर होतात। पहिल्या पेपरमध्ये मराठी आणि गणित असतो, दुसरा पेपर जो असतो तो इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी, अशा प्रश्नांची रचना या प्रश्नपत्रिकेमध्ये असते। पहिला पेपर असतो तो 75 प्रश्न असतात, 150 गुण त्यासाठी, तसाच दुसरा पेपरही 75 प्रश्न आणि 150 गुणांसाठी असतो। आता याची पण फोड विषयानुसार असते की पहिल्या पेपरमध्ये 2 विषय आहेत, त्यातले मराठी विषय 25 प्रश्न 50 गुणांसाठी आणि 50 प्रश्न 100 गुणांसाठी गणिताचे येतात। त्याच पद्धतीनं दुसऱ्या पेपरमध्ये 25 प्रश्न 50 गुणांसाठी इंग्रजीचे असतात आणि दुसरे 50 प्रश्न 100 गुणांसाठी बुद्धिमत्ता चाचणीचे असतात। आता याचा जो अभ्यासक्रम आहे तो 5वीच्या वर्गाचा विचार करून जो बनवला गेला आहे, तो आपल्या महाराष्ट्राच्या म्हणजे महाराष्ट्र शिक्षण परीक्षा परिषद यांच्या वतीनं बनवलेला असतो आणि तो विद्यार्थ्यांना एक वेगळा स्पर्धा परीक्षेचं ज्ञान देणारं ठरतं। आता यामध्ये जो यामध्ये राज्याची गुणवत्ता वेगळी काढली जाते, राष्ट्रीय गुणवत्ताचाच एक यादी काढली जाते, राज्य गुणवत्ता यादी एक काढली जाते आणि जिल्हा गुणवत्ता यादी असते। आता प्रत्येक जिल्ह्यानुसार गुणवत्ता यादीची जी संख्या आहे ती ठरलेली असते की प्रत्येक जिल्ह्याला किती मर्यादा आहे। आता जर विचार केला तर यामध्ये शहरी आणि ग्रामीण पण आहे। शहरी वेगळी गुणवत्ता यादी असते आणि ग्रामीण वेगळी असते, असं राज्याला पण असते आणि जिल्ह्याची पण असते।
आता यामध्ये जी विद्यार्थी गुणवत्ता यादी येणार आहेत, ज्यांचं गुणवत्ता यादीमध्ये निवड होणार आहे, अशा विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी 5,000 अशा या पद्धतीनं 3 वर्ष एकूण 15,000 रुपये त्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत, जी या निवड होणार आहे ज्यांची. मग राज्य गुणवत्ता यादीत असू देत किंवा जिल्हा गुणवत्ता यादीत असू देत, असंच 8वीला सेम राहील. आता याची जी तयारी असते ती वर्षभर घेत असतात, प्रत्येक शाळा त्यासाठी प्रयत्न करते, विद्यार्थी प्रयत्न करत असतात. आता 5वीला आल्यानंतर ह्याचं 5वीमध्ये संपते ही परीक्षेचं, ह्याचे पैसे मात्र 3 वर्ष मिळणार आहेत. परत 8वीसाठी आपण 8वीच्या वर्गामध्ये जाऊन तयारी करतो. अशा 2 परीक्षा ह्या वेगळ्या अभ्यासक्रम वेगळ्या पद्धतीने घेतले जातात. आता हेच जर आपण नवोदयचा विचार केला तर नवोदयमध्ये कसं असतं, नवोदय ही एक प्रवेश परीक्षा आहे जी 6वीच्या वर्गासाठी केंद्र शासनाचे आपले केंद्रीय जी विद्यालय असतात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक केंद्रीय विद्यालय असतं नवोदयचं, त्याच्या 6वीच्या वर्गासाठी प्रवेश देण्यासाठी विद्यार्थ्यांची निकष चाचणीसारखी परीक्षा असते. ही प्रवेश परीक्षा म्हटली जाते आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये 80 विद्यार्थी त्या 6वीच्या वर्गामध्ये घेण्यासाठी ही परीक्षा असते आणि यामध्ये कॅटेगरीनुसार असते, वेगवेगळ्या त्यामध्ये मग निकष ठरवून त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन केलं जातं. प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट असते, प्रत्येक जिल्ह्याच्या लिस्टनुसार त्यामध्ये मग गुणानुक्रमे विद्यार्थी घेतले जातात. मग प्रत्येक जिल्ह्यानुसार त्या खालीवर गुण राहतात. तर ही एक प्रवेश परीक्षा आहे नवोदय. आणि 5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षा ही अभ्यासक्रम बेस असतो. आणि 6वी जी नवोदय परीक्षा प्रवेश परीक्षा याची जी रचना जी असते ती यामध्ये एकूण 80 प्रश्न असतात. एक 1.25 मार्कासाठी एक प्रश्न, असे 80 प्रश्न 100 गुणांसाठी असतात. त्यामध्ये पहिले 40 प्रश्न हे आकृत्यावर आधारित असतात. त्यामध्ये 10 प्रकारच्या आकृत्या असतात. प्रत्येक प्रश्नामध्ये 4 आकृत्या आणि 10 प्रकार येतात. दुसरे भाग असतो त्यामध्ये गणिताचे 20 प्रश्न असतात. त्या 20 प्रश्न हे 5वी ते 7वी या इयत्तेला धरून काही ठराविक घटक त्यांनी निवडले, त्यावर आधारित प्रश्न असतात. आणि राहिला तिसरा भाग जो असतो तो मराठीचा, परिच्छेद दिलेले असतात. 4 परिच्छेद असतात, 5 प्रश्न, असे एकूण 20 प्रश्न त्यावरती असतात. असे सर्व एकत्रित 80 प्रश्न हे 100 गुणामध्ये त्याचं विभाजन होतं. अशा पद्धतीने ही एक परीक्षा आहे. शिष्यवृत्ती परीक्षा किंवा नवोदय परीक्षेला बसवण्यासाठी तुम्ही आपल्या शाळेत विद्यार्थ्यांना कशा प्रकारे विद्यार्थ्यांची निवड करतात, याविषयी थोडे. भाई खरं सांगू का, खरं तर ही जी नवोदय प्रवेश परीक्षा ही विनामूल्य असते. त्याच्यासाठी कोणतेही शासन मूल्य घेत नाही किंवा फी नसते त्याच्यासाठीची. त्याला कोणताही विद्यार्थी बसू शकतो. त्यासाठी शाळाच्या लॉग इनला वगैरे नाही, तर विद्यार्थी वैयक्तिक त्याच्या लॉग इनवरती जाऊन तो ऑनलाईन फॉर्म भरू शकतो. पालक त्यासाठी प्रयत्न करू शकतात. परंतु शिष्यवृत्तीसाठी जे फॉर्म भरायचे असतात त्यासाठीचे मागासवर्गीयासाठीचे फक्त परीक्षा फी घेतली जाते, जी 50 रुपये असते. आणि बाकीचे जे अदर यांना जे असते ती 200 रुपये फी असते. खुला वर्ग असेल किंवा ओबीसी असतील असं, आणि किंवा NT ST मधल्या NT वगैरे असतील ते. आणि इतर मागासवर्गीयमधले जे त्यांच्यासाठी फी कमी असते, म्हणजे 50 रुपये असते. आता राहतो विषय असा की याची निवड जी करायची असते, आता 5वी स्कॉलरशिपचा आपण विचार करू की आमच्याकडे प्रवेश घेण्यासाठी वेगळे निकष आम्ही लावत नाही. वास्तविक ज्यांची इच्छा आहे ते विद्यार्थी यामध्ये सामील होतात. खरं तर आमच्याकडे आम्ही काय करतो, बऱ्यापैकी सर्वच विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी बसता येण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देत असतो. जास्तीत जास्त विद्यार्थी कसे बसतील यासाठी आमचा प्रयत्न असतो. आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मग पात्र ठरून ते गुणवत्ता यादीत कसे येतील यासाठी प्रयत्न असतो. मग वेगळे आम्ही त्यासाठी निवड चाचणी घेत नाही. परंतु खरं तर आपल्या शासकीय शाळेमध्ये आपण विद्यार्थ्याला एक स्पर्धा परीक्षेचा अनुभव म्हणून बसवण्याला काही हरकत नाही. आपण सर्व विद्यार्थ्यांना त्याचा आस्वाद द्यायला काही हरकत नाही. यश अपयश कमी जास्त गुण पडणार आहेत ते पालकांचं आपण त्या पद्धतीनं त्यांना समजावून सांगून परीक्षेला बसवण्याचा प्रयत्न करूया. तर आमच्याकडे ह्या पद्धतीने चालतं. आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये आमचे जास्तीत जास्त मुलं आम्ही यासाठी बसवत असतो.
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेत किंवा नवोदय परीक्षेत यश मिळवण्यासाठी कशा प्रकारे विद्यार्थ्यांचा सराव घेतला पाहिजे आणि तुम्ही कसे घेता याबद्दल थोडंसं मत आपलं मांडावं. भाई एक सांगू का, शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थी यश मिळवायचं असेल विद्यार्थ्याला, तर खरं तर इथं आपण म्हणतो की एका गाडीला 2 चाके असतात आणि गाडी पळायला लागते किंवा 4 चाकाची. तर ही तरी एक रिक्षा आहे शिष्यवृत्तीची. त्यामध्ये 1 चाक विद्यार्थ्याचं असेल, 1 चाक पालकाचं असेल, 1 शिक्षकाचं असेल. हे तिन्ही चाकं खूप महत्त्वाचे आहेत. नुसत्या विद्यार्थ्यावर सोपवलं आणि तू सराव कर, त्याला सगळे संच आणून दिले, संपला असं पण नाही चालत. किंवा नुसत्या शिक्षक प्रयत्न करतोय, राबतोय, विद्यार्थ्यावर सगळे सराव घेतोय, तरी पण यश मिळण्याची खात्री खूप कमी आहे. पालक पण म्हणतोय माझी खूप धडपड आहे, मी पाहिजे तेवढा खर्च करायला तयार आहे, विद्यार्थी आला पाहिजे, हे पण चुकीचं आहे. तिन्हींचं समन्वय साधायचं. तो विद्यार्थी खरंच तो कुठंपर्यंत जाऊ शकतोय. समजा 300 पैकी तो 240 जात असेल तर 50कडे कसा जाईल. 200 पडत असतील तर तो 220-30 कसा गाठू शकेल. किंवा 100च्या आत पडतील तर तो 120च्या पुढं कसा पात्र ठरायसाठी आपण करू. तर ह्याचं आपण मायक्रो नियोजन केलं, त्यासाठीची योग्य सराव आपण त्यासाठी दिला विद्यार्थ्याला. एक मात्र आहे, सराव ह्यामध्ये खूप गरजेचा आहे. दररोजचा सराव देत असताना फक्त एक करायचं की मुलांना पण त्याचं प्रेशर नाही आलं पाहिजे. शिक्षकांनी तर स्वतः घ्यायचंच नाही प्रेशर. हसत खेळत आणि एकदम सिस्टमॅटिक ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी करायला लागू त्यावेळेस आपल्याकडे एक नियोजन पाहिजे, म्हणजे त्यावेळेस सिस्टीम व्यवस्थित येते. नियोजन नसेल तर आपण खूप गोंधळून जातो आणि जसजशी परीक्षा जवळ यायला लागते तसं आपल्यालाच कळायला लागत नाही की आता आपण काय सराव घ्यायचं. त्यासाठी आपण नियोजन व्यवस्थित करा. ज्यांच्याकडे अनुभव आहे त्या लोकांचं अनुभव घ्या. खूप साऱ्या गोष्टी आपण आता या माध्यमातून ऑनलाईन घेऊ शकतो, विद्यार्थ्यांना सांगू शकतो. ह्या परीक्षेत विद्यार्थी 100% पात्र व्हावे या दृष्टिकोनातून शिक्षकाची भूमिका काय असणार, याविषयी आपले मत. भाई खूप छान प्रश्न आपण विचारला. खरं तर शिक्षकाची भूमिका तर खूप महत्त्वाची आहे या परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीनं. आता आपण फक्त शिष्यवृत्तीचा विचार करू, नवोदय थोडं बाजूला ठेवू. शिष्यवृत्ती परीक्षेचा जर विचार केला तर शिक्षकाला पहिली गोष्ट स्वतः त्यासाठी आपण किती प्रयत्न करतोय किंवा आपल्याजवळ त्यासाठी किती धडपड आहे, ही धडपड आपण आपल्या विद्यार्थ्यामध्ये जेवढ्या प्रमाणात त्याच्या ज्यामध्ये रुजू तेवढा यश देण्याकडे आपलं परीक्षा ही यश देत असते. ह्याच्यामध्ये खूप संयम ठेवावा लागतो. पहिली गोष्ट, शिक्षकाजवळ संयम जेवढा जास्त तेवढं या स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळण्याची खात्री जास्त आहे. ह्याच्यामध्ये थोडाही आपण शिक्षकांना चिडाचिडी किंवा रागावून चालत नाही किंवा अपयश आलं म्हणून खचून न जाता विद्यार्थ्याला जेवढं प्रोत्साहन देता येईल तेवढं जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करावा लागतो. आणि एक असं असतं की शिष्यवृत्तीत ज्यावेळेस आपण तयारीला सुरुवात करतो, पहिल्या दिवसापासून परीक्षेच्या दिवशीचा पेपर देऊन ज्यावेळेस विद्यार्थी बाहेर येतो आणि त्यानंतर आपण त्याचं मूल्यमापन तपासायला लागतो, त्या वेळेपर्यंत आपल्याकडं संयम असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर पण संयम आपण ढळता कामा नये, परंतु संयम हे खूप महत्त्वाचं आहे. तर स्पर्धा परीक्षाचा शिक्षक हा यशाकडे जाऊ शकतो. आता ह्याची तयारी घेताना मात्र कसं असतं की एक ह्याला 5वीमध्ये आला आणि डायरेक्ट तो आपण त्याचे सराव सुरू झाला, यामध्ये यश मिळण्याचे खूप म्हणजे चान्सेस कमी असतात. ह्याचा बेस खूप व्यवस्थित लागतो त्या विद्यार्थ्यांचा. म्हणजे पहिलीपासून थोडं, दुसरी, तिसरी, चौथी असं करत तो 5वीत ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याचा बेस थोडाफार असावा लागतो. म्हणजे पूर्वज्ञान त्याचं थोडंफार किंवा त्याला त्यातलं माहीत असलं पाहिजे. काही घटक त्याच्या अगोदर त्याच्या म्हणजे सरावातून गेले असले की खूप आणखी फायदा आपल्याला होतो. नसेल तर आपल्याला खूप अजून काम करावं लागतं. आता आमच्याकडे तर आम्ही काय करतो की 1 जूनला असं जादा तास सुरू होतात आणि 1 जूनला सुरू झाल्यानंतर आमचं एक टार्गेट असतं की हा अभ्यासक्रम शिष्यवृत्तीचा तो सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत संपवायचा. कारण शिष्यवृत्तीच्या ज्या परीक्षा असतात त्या फेब्रुवारीच्या 3ऱ्या आठवड्यात असतात, 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात. आणि नवोदय जी असते ती जानेवारीच्या 2ऱ्या आठवड्यात किंवा 3ऱ्या आठवड्यात असते, ती जास्तीत जास्त 3ऱ्या आठवड्यामध्ये असते. त्यामुळे ह्या सगळ्या परीक्षा जानेवारी आणि फेब्रुवारी दरम्यान येणार आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ आपल्याकडं ऑक्टोबर एंडपर्यंत आपला अभ्यासक्रम संपवून आपण
ऑक्टोबर किंवा काही जण सप्टेंबरला संपवतात, काही जण ऑक्टोबरला संपवतात. त्या वर्गाच्या तयारीवर अवलंबून राहतं. काही जणांचं नोव्हेंबरला संपतं, कारण ते वर्ग जर आणखी सराव घ्यायला लागत असेल तर तो नोव्हेंबरला संपेल. परंतु आपल्याकडं किमान 1.5 ते 2 महिने प्रश्नपत्रिकेसाठी असणे गरजेचं आहे. आता जूनपासून आपण प्रश्नपत्रिका सराव घेऊ शकतोय. म्हणजे आपण घटक वाईज प्रश्नपत्रिका स्वतः काढू शकतोय किंवा कुठं छापील मिळते तर त्या विद्यार्थ्यांच्या हाताखालून द्यावे लागतील. आणि जास्तीत जास्त विद्यार्थी प्रश्नपत्रिका जेवढे जास्त त्यांच्या हाताखालून जातील, त्यांना जेवढं आपण समजावून देऊ तेवढं विद्यार्थ्यांना अनुभव वाढतो, त्यांचा दुसरी गोष्ट त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. आणखी एक करायचं की जो चांगला विद्यार्थी असतो की ज्याची ग्रिप खूप छान आहे, तो छान मार्क पाडतोय, जो आपल्याला वाटतो की हा निश्चितपणे शिष्यवृत्ती परीक्षेच्या म्हणजे निवड होईल त्याची शिष्यवृत्तीसाठी. आता पात्र होणं आणि निवड होणं यात फरक आहे. पात्र होणं म्हणजे काय, 120 मार्क म्हणजे 300 पैकी 120 मार्क पडणं आणि त्यातल्या त्यात दोन्ही विषयात म्हणजे दोन्ही पेपरमध्ये 60 मार्क पाहिजेत, म्हणजे 60च्या पुढं मार्क पाहिजेत. एका विषयात 58 तर दुसऱ्या विषयात 62 आणि 120 ते चालत नाही, तो अपात्र ठरतो. दोन्ही विषयामध्ये दोन्ही पेपरमध्ये 60 मार्कच्या पुढं असणं आणि दोन्ही मिळून 120च्या पुढं एकूण बेरीज असणं, असे विद्यार्थी पात्र होतात. पात्र होणे म्हणजे तो गुणवत्ते आधीमध्ये आला असं होत नाही. पात्र होणे म्हणजे थोडक्यात तो पास झाला आपण म्हणतो त्याला. म्हणजे पास होणे नापास होणे हा याच्यात नाही, परंतु एक शिष्यवृत्तीसाठी तो पात्र झाला असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर निवड यादीची वेगळी लिस्ट तयार होते आणि त्यामध्ये मग किती काढायच्या, समजा सांगली जिल्ह्यामध्ये ग्रामीणचे 248 मुलांची लिस्ट असते, तर 248मध्ये गुणानुक्रमे किती बसतात मग त्याची कट ऑफ ठरली जाते. तर हे या पद्धतीनं एक आपल्याला करावं लागतं की आपल्याकडं कोणत्या महिन्यामध्ये आपण कोणते घटक संपवणार आहोत, विद्यार्थ्याला कोणतं ज्ञान देणार आहोत. एक काम करायचं की शिक्षकाच्या बाबतीत एक महत्त्वाची आपण सूचना अशी पाळायची की जो घटक सुरू केला आहे तो घटक पूर्ण झाल्याशिवाय, त्याच्यावरचे प्रश्न सगळे सरावात त्याच्या हाताखालून गेल्याशिवाय दुसरा नवीन घटक शिकवायला घ्यायचं नाही. मग त्यासाठी भले 8 दिवस 10 दिवस लागू देत. समजा आपण बेरीज घेतल्या तर बेरीज करत असताना बेरजेचे हातच्याची बेरीज, बिनहातच्याची बेरीज, शाब्दिक, मिश्र उदाहरण, आणखी एवढं सराव झाल्याशिवाय वजाबाकीला हात घालायचं नाही. म्हणजे समजा आपण सरळ व्याज गणित घेतले तर सरळ व्याजाची जेवढी प्रश्न असतील ते सगळे प्रश्न आपण सगळ्या प्रश्नपत्र संचातनं शोधून ते विद्यार्थ्यांच्या जेवढं जास्तीत जास्त सराव देता येईल तेवढ्या ते शिकवताना द्यायला पाहिजेत. त्यासाठी आपल्या भला 4 दिवसाचं 5-6 दिवस लागू दे एखादा घटक संपायला, परंतु सखोल ज्ञान द्यायचं आणि देताना बेसिक स्टार्ट करायचं. बेसिक व्यवस्थित केलं तर आपल्याला गडबड होत नाही. आपण गडबडीत कुठली गोष्ट शिकवायची नाही, एकदम व्यवस्थित बेसिक क्लिअर करून पुढच्या गोष्टी शिकवायच्या. सर, ते शेवटी तारीश अत्तार सर, आपल्यासोबत खूप सुंदर अशी चर्चा झालेली आहे. या परीक्षेच्या अनुषंगाने शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना आपण कोणता संदेश देऊ इच्छिता? माझ्या विद्यार्थी मित्रांना माझं खरं एक संदेश असेल. आता मी गेली 23 वर्ष या शिष्यवृत्तीसाठीचं काम करतो की मला एक विद्यार्थ्यांना खरंच जर आपल्याला यश मिळवायचं, आयुष्यामध्ये खूप काही बनायचं असेल, म्हणजे खूप चांगल्या चांगल्या गोष्टी जर आपल्याकडे वाटतं की यायच्या असतील तर कष्ट आपल्याला तर करावेच लागतील. आळस आपल्या शरीरातून काढून टाकावं लागेल. ज्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत त्यासाठी आपल्याकडे तळमळ पाहिजे. ही विद्यार्थ्यांनी एवढ्या 3 गोष्टी व्यवस्थित सांभाळल्या ना तर अशक्य कुठली गोष्ट नसते. मी शिक्षकांसाठी सांगितले की संयम ठेवा, शिष्यवृत्तीमध्ये निश्चित यश आहे. संयम आणि नियोजन. आणि तिसरी गोष्ट आपल्याकडं आपली धडपड पाहिजे की आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याला यशाकडे न्यायचं आहे. ह्या 3 गोष्टींचा संयोग साधा, निश्चित यश आहे. पालकांसाठी पण 3 गोष्टी सांगेन. पालकांनी पण संयम ठेवला पाहिजे, विश्वास पाहिजे शिक्षकावर, आणि दुसरी गोष्ट आपली पण भूमिका त्यामध्ये आहे की आपण पण विद्यार्थ्याचा घरी सराव घेतला पाहिजे. निव्वळ शाळेमध्ये सराव झाला आणि यश मिळेल हे चुकीचं आहे. घरामध्ये पण त्याचा खूप सारा सराव होणं गरजेचं असतो आणि तो वेळच्या वेळी होणं गरजेचं असतं. त्याला वेळच्या वेळी परीक्षेला सराव बसवून व्यवस्थित त्याच्याकडे करून घ्यायला लागेल. तरी पालकांनी पण 3 गोष्टी सांभाळल्या पाहिजेत. म्हणून ह्या तिघांचा समन्वय साधेल त्यावेळेस यश निश्चित आपलं असेल आणि ते यश आपल्याला मिळवायचं आहे. त्या दृष्टीने निश्चित माझ्याकडून शुभेच्छा असतील
आणि खुर्शीदभाई आपण खूप छान विषयाला जे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती चर्चेसाठी घेतला तर मला पण खूप आनंद होतो, कारण माझा हा आवडीचा विषय आहे आणि यामध्ये अजून मी खूप काही सांगू शकतो की कसा अजून काही गोष्टी कराव्या लागतील, कसं नियोजन करायचं असतं. तर अजून ज्यावेळेस संधी मिळेल त्यावेळेस आणखी आपण यावरती चर्चा करू, कारण खूप सारं आपण बोलत आलो आणि जे विद्यार्थी हे ऐकणार आहेत त्या सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये जे उतरत आहेत पालकांना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना खूप साऱ्या शुभेच्छा. प्रयत्न करा. यश अपयशी पुढची गोष्ट असते. यश मिळलेलेच अपयश मिळणारच आहे अशा गोष्टी गृहीत न धरता प्रयत्न करत राहायचा, यश निश्चित आपलं असेल. धन्यवाद खुर्शीदभाई, आपण खूप छान संधी मला इथं उपलब्ध करून दिली आणि आपलं असंच कार्य चालत राहो. माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद तारिश अत्तार सर. आपण एज्युकेशन रेडिओसोबत साधलेला हा संवाद अतिशय महत्त्वपूर्ण आणि सहज आणि सोप्या भाषेत होता. अवश्यच सर्वांना शिष्यवृत्ती परीक्षेत, नवोदय परीक्षेत आमच्या बालकांना यश नक्कीच मिळणार अशी अपेक्षा आणि आपलेसुद्धा आभार. एज्युकेशन रेडिओ जिथे चर्चा होते फक्त शिक्षणाची. तर भेटूया पुढील भागात.